तर हाय फ्रेंड्स, तर तुम्ही नेहमी शिमला मिरची ही त्याच पद्धतीने करता डाळीच्या पिठामध्ये. तर आज मी वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची कशी बनवायची ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. एकदम टेस्टी आणि मुलांच्या डब्यासाठी आपण ही देऊ शकतो. तर एक दिवस कशी ती व्यवस्थित संध्याकाळपर्यंत मुलांच्या डब्याला दिल्यानंतर त्याला काही होणार नाही. त्याच्यासाठी आपण आता एकदम सोप्या पद्धतीचं शिमला मिरची कशी बनवायची ते मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मी शिमला घेतलेले आहे. शिमल्याला मधून कट केलेलं आहे आणि त्याचं देठ काढून घेतलेलं आहे. आतल्या बियासुद्धा काढून घ्यायच्या आहे. या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहे आणि शिमला मिरच्या आपल्याला मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला कोटिंग भरायचं आहे, त्यामुळे अर्ध्या त्या कट करून घ्यायच्या आहे. मी ह्या अशा पद्धतीने बिया काढून त्याला कट करून घेतलेले आहे. इकडे मी बटाटे शिजून घेतलेले आहे आणि बटाट्याला मॅश करून घेणार आहेत. तर बटाटे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित बारीक मस्तपैकी मॅश करून घ्यायचं आहे. तर नवीन कोणी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहे. आता मी एक कांदा कट केलेला होता, एक कांदा टाकला आहे. कांदा टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. इकडे मी थोडी हळद घेतली आहे, त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे आणि तिखट हे तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकता. इकडे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहेत. कोथिंबीर घेतली आहे, ती बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर थोडासा गरम मसाला घेतला आहे, धन पावडर घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे 1 ते 1.5 चमचा. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण आपल्याला हे चांगलं मिक्स करून आपल्याला शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे. आता मी हे व्यवस्थित मिक्स करत आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपण शिमला मिरची घेणार आहोत. इथे मी कट केलेली शिमला मिरची घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचं आहे. याला व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे. आता मी दुसरी पण शिमला मिरची कट केलेली होती ती पण घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित असं त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण व्यवस्थित दाबून भरणार आहे. आता मी हे सर्व शिमला मिरची व्यवस्थित भरून घेणार आहे. आता आपले हे सर्व भरून घेतलेले आहे मी. इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर आपण त्याच्यावर तेल टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे अशी गोल आकाराची कढई असेल, तुम्ही कढईमध्ये सुद्धा त्याला तळून घेऊ शकता. इकडे मी तेल टाकून घेतलेलं आहे 2 उकळ्या. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यावर हे शिमला मिरची खालच्या साईडनी ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मी आता याच्यात सर्व ठेवून घेणार आहे. त्याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे, फ्राय करून घ्यायचे आहे. मी असे सर्व ठेवलेले आहे. आता या थोड्या 5-5 मिनिटांनी 2-2 मिनिटांनी ते चेक करत राहायचं आहे. आता मी हे इकडे काटेरी आपला चमचा घेतलेला आहे. त्या चमच्याच्या साहाय्याने मी आता त्याला उलटपालट पण करून घ्यायचं आहे, म्हणजे ती व्यवस्थित आपली सर्व साईडनी शिमला मिरची तळली जाईल. हे बघा, त्याला खालून व्यवस्थित असं खूप फुल गॅस नाही करायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे. आता ह्या थोड्या व्हायला लागलेल्या आहे. जी साईड तळली गेलेली आहे आपण त्याच्या दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायची आहे. तर खायला हे खूप टेस्टी लागते. आता तुम्ही ही अशा पद्धतीची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशा झाल्या होत्या. आता हे आपल्या जवळजवळ होतच आलेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर हे बघा, आपल्या गरमागरम अशा शिमला मिरच्या आता खाण्यासाठी तयार झालेले आहे. तर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.